हे सगळं जे होतंय ते संगनमतानं होतंय. आणि याच्यामध्ये निश्चितच राजकीय पक्षांचा हस्तक्षेप आहे. आणि जर राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा निवडणूक आयोगामध्ये जर आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये जर हस्तक्षेप होत असेल तर याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग हा लोकशाहीवरती बलात्कार करतोय, बरोबर. आणि लोकांच्या अधिकारावरती हे सर्वात मोठं अतिक्रमण आहे. म्हणजे नावाला फक्त लोकशाही राहिली आणि निवडणुका हा फक्त लोकशाहीचा खेळ झाला आहे. आणि हा खेळ खेळण्यामध्ये हे जे निर्ढावलेले राजकीय पक्ष आहेत, त्या पक्षांची लोक आहेत आणि घराणीशाही चालवणारी लोक आहेत, तर हे सगळे लोक सामान्य माणसावरती आणि त्यांच्या अधिकारावरती गंडांतर आणत आहेत असं एकंदर चित्र दिसते. कारण एका वर्षामध्येच माणसांची नावं मतदान यादीतून अचानक गायब होतात. हे कसं शक्य आहे? खासदारकीला लोकांनी मतदान केलंय, आमदारकीला लोकांनी मतदान केले आणि आता नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदान याद्यामध्ये जर अशा लोकांची नावं गायब होत असतील तर मग त्यांनी मतदान कुठं करायचं? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पाहिजे त्याच लोकांची नावं ठेवली जातील आणि जे तुम्हाला नको आहेत ते लोक मतदान यादीतून वगळले जातील, बरोबर. म्हणजे तुमचे जे काही समर्थक आहेत, जे काही तुमच्या पाठीराखे आहेत, त्यांनाच फक्त मतदान करण्याचा अधिकार आणि बाकीच्यांना अधिकारच नाही असा त्याचा अर्थ होतो. आता अनेक याच्यामध्ये अनेक प्रभागामध्ये तर असं झालेलं आहे की बायकोचं मतदान एका वार्डात, मुलाचं मतदान दुसऱ्या वार्डात आणि बापाचं मतदान तिसऱ्या वार्डामध्ये. म्हणजे एका घरातल्या 4 माणसाची विभागणी, म्हणजे राहायला तर एकाच ठिकाणी पण विभागणी किती ठिकाणी झाली? 3 ठिकाणी, 4 ठिकाणी. म्हणजे मतदान गायब होणं आणि मतदान वेगवेगळ्या ठिकाणी जाणं हे आपोआप जर होतंय का? याचा अर्थ असा आहे किंवा कागदावरच्या मतदानाला सुद्धा आता पाय फुटायला लागले, म्हणजे त्यांना जिवंतपणा आला की ते आपोआप आता कुठेही पळायला लागलेत असा त्याचा अर्थ होतो का? म्हणजे किती हास्यास्पद आहे. हास्यास्पदपेक्षा भयानक आहे. म्हणजे किती भयानक आहे. अहो, हे निवडणुका घेता तरी कशाला? त्याच्यापेक्षा काय करा की तुम्ही कायमस्वरूपी 20-25 वर्ष सत्तेत राहा ना. लोकांचा त्रास, शासनाचा खर्च वाचल ना. आणि दुसरी गोष्ट, एवढा मोठा निवडणुकीसाठी खर्च होऊन हा खर्च कुणाकडून वसूल केला जातो? शेवटी लोकांकडून वसूल केला जातो. लोकांचा टॅक्स वाढवला जातो. कशासाठी? का तुमच्या खेळासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी, तुमच्या हौसमजेसाठी. हे काय चाललंय? म्हणजे लोकांच्या उत्पन्नातून लोक कसं जीवन जगतायत, ते कसं शिकतायत त्यांची लेकरं. लोकांना खायला प्यायला अजून काही भेटत नाही. अनेक लोक उपासमारीचं जीवन जगतायत भारतामध्ये, राज्यामध्ये. त्यांच्याकडे जरा बघा ना. म्हणजे तुमच्या छोट्या छोट्या खेळासाठी, छोट्या छोट्या सभा कॉर्नर बैठकांसाठी करोडो रुपये लागतात, कोटी रुपये तुमच्या सभेसाठी लागतात, बरोबर आहे की नाही? आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असले खेळ खेळतायत म्हणजे किती नाव ठेवावं तितकं कमी आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे की निवडणूक ज्यावेळेस घेतली जाते तर त्या निवडणुकीमध्ये एक तर सामान्य माणूस निवडणूक कुणी आता लढविण्याची शक्यता नाही, याच्यावरती आपण वारंवार बोललेलोच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की निवडणूक आयोग खर्चाची मर्यादा देतो का? उमेदवारांना खर्चाची मर्यादा, बरोबर आहे का नाही? ही खर्चाची मर्यादा म्हणजे काय? की तुम्ही 5 लाखापर्यंतच खर्च करा, 10 लाखापर्यंतच खर्च करा, 20 लाखापर्यंतच खर्च करा. म्हणजे वेगवेगळ्या निवडणुकीला वेगवेगळी मर्यादा. त्याचं बिल दाखवा, खर्चाचं बिल दाखवा. नाही ते ठीक आहे, बिल वगैरे दाखवा, पण ह्या मर्यादा खर्च नसलाच पाहिजे. विना खर्चाच्या निवडणुका कशा होतील? याला म्हणायचं आपण सुराज्य निर्माण करतोय. म्हणजे खर्च विरहित निवडणुका का नाहीत? सरकार जर, निवडणूक आयोगच जर समजा खर्चासाठी तुम्हाला प्रवृत्त करीत असेल तर याच्यामध्ये वाह्यात मार्गानं लोक आणि लोकशाही जाणारच आहे ना. पण काही खर्च होतो ना, समजा शामियाना, माईक सिस्टम. ते ठीक आहे ना, तेवढं होऊ द्या ना. आता मला सांगा, शामियाना लावायचा तर त्याला 5,000 रुपये खर्च होईल. त्याचा हिशोब घ्यायची काय गरज आहे? आलं का लक्षात? असं नाही ना 5,000चा मंडप टाकला आणि तिथं तुम्ही 5 लाख रुपये बिल दाखवायला लागले, असं तर नाही होत. बरोबर आहे का? शामियानावाला तेवढाच घेईन ना. का निवडणूक आली म्हणून तो 5,000 रुपयाचा रेट डायरेक्ट 5 लाख करीत
नाही ना होणार. बरं केला तरी तुम्ही देणार आहेत का त्याला? नाही उमेदवार देईल का नाही? नाही नाही ना. उलट तुम्ही काय करायला लागले की जो पैशावाला माणूस आहे त्याला प्रवृत्त करायला लागले, आणि जो निर्धन आहे तो खर्च बघूनच तो येऊन म्हणतो नाही आपल्याच्याने खर्च होत नाही, आपण निवडणूक लढू शकत नाही. म्हणजे एका अर्थानं निवडणूक आयोग माणसामध्ये आर्थिक दरी स्पष्टपणे दाखवून द्यायला लागला. जो निर्धन आहे तो खर्च दाखवण्यामध्येच परेशान होतो, आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे यंत्रणा असते खर्च दाखवणारी. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्यावेळेस जाणवली, ती म्हणजे काय माहिती का, की जे अपक्ष निवडणूक लढणारे लोक आहेत त्यांना तुम्ही तब्बल 4 दिवस लेट त्यांना चिन्ह वाटप करताय. हे कोणासाठी केलं तुम्ही? म्हणजे पक्ष जे आहेत जे झुंडशाहीनं राजकारण करतायत त्यांना अगोदर संधी, आणि जे अपक्षपणे स्वतंत्रपणे निवडणूक लढतायत त्यांना उशिरा संधी, त्यांना उशिरा चिन्ह वाटप. म्हणजे याचा अर्थ की जे एकटे लढतायत त्यांना तुम्ही अप्रत्यक्षपणे संदेश काय देतायत की तुम्ही निवडणूक लढूच नका, तुम्ही निवडणूक लढवायच्या पात्रतेतच नाही. म्हणजे ते प्रचारात त्यांना उशीर व्हावा, लोकांपर्यंत चिन्ह पोचायला उशीर व्हावा, त्याच्यातच ते बेजार व्हावा. म्हणून ही एकदृष्ट्या निवडणूक आयोगाने ही सर्वसामान्य माणसावरती केलेला अन्याय आहे. बरोबर. तिसरी गोष्ट आणखीन एक आहे की डिजिटल युग आहे. प्रसार माध्यम आणि संपर्काचे माध्यमं इतकी झपाट्यानं प्रगत झालेली आहे की उमेदवाराला प्रचार करायची गरज काय? बरोबर आहे का नाही? की मी उमेदवार आहे, माझं हे चिन्ह आहे, याच्या प्रचाराची गरज नाही. ठीक आहे, चिन्हासाठी तुम्ही 2 दिवस द्या. हां, डिजिटल माध्यमातून, रेडिओतून, चॅनलमधून तो त्याचं चिन्ह प्रसारित करील. बरोबर का? पण त्यासाठी 7 दिवस 8 दिवस वेळ देणं म्हणजे काय माहिती का, की लोकांच्या वरती दबाव आणणं किंवा त्यांना मानसिक खच्चीकरण करणं किंवा त्यांना मानसिकदृष्ट्या हॅमरिंग करणं असला हा प्रकार आहे. उमेदवाराला खरं तर संधी नको आहे लोकांच्या दारात जायची. बरोबर आहे का? लोकांच्या दारात भीक मागतो उमेदवार, त्यापेक्षा लोकांनी त्या उमेदवाराकडे येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा ना. काहीतरी डोकं लावा. निवडणूक आयोगाने काय प्रगती केल्या 75 वर्षामध्ये, काय नवीन केलं? फक्त बॅलेट पेपरवरून मशीनवर आले, बाकी काय केलं? ठीक आहे, ज्या काळामध्ये साधनं नव्हती, फिरायची साधनं नव्हती, प्रसाराची साधनं नव्हती, त्या काळात दारोदारात जाऊन प्रचार करणं गरजेचं आहे. पण आज साधन आहेत ना. आज कशासाठी त्यांना वेळ पाहिजे? कशासाठी सभा घ्यायला पाहिजे? जर उमेदवार सामाजिक प्रक्रियेतून आलेला असेल, लोकांची सेवा करून तो निवडणुकीला सामोरं जात असेल, तर त्याला प्रचाराची गरज नाही. कारण तो असा उमेदवार हा लोकमान्यच असतो. त्याला लोक ओळखतात. त्याचं चिन्ह कुठलं जरी असलं तरी त्याला मतदान 100% करणार. बरोबर आहे का नाही? मग अशा माणसांनीच पुढं राजकारणात आलं पाहिजे. म्हणजे जो समाजसेवा, लोकसेवा करून राजकारणात येतोय, त्यासाठी निवडणूक आयोगानं प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी काही नवीन नियमावली केली पाहिजे. आणि जे काहीच करीत नाहीत, जे कोणाला माहीत नाही, ते अचानक येतात, उठतात. बरोबर का नाही? आणि समोर जातात. म्हणजे त्याच्यामध्ये सेवा नाही ना, आणि लोकांना बी पर्याय ठेवत नाही. म्हणजे अशांना तुम्ही संधी देताय. म्हणजे या लोकशाहीमध्ये चांगलं करण्यामध्ये किंवा लोकशाहीला भक्कम करण्यामध्ये आयोगाची भूमिका काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून जे काही होतंय, बरोबर का, वाईट जे काही घडतंय निवडणूक प्रक्रियेमध्ये, ह्यामध्ये सर्वस्वी दिवशी हा निवडणूक आयोगाचं आणि निवडणूक प्रक्रियाचं. कारण यापुढे आता लोकांचा विश्वास ना निवडणुकीवर राहिला आहे आणि ना निवडणूक आयोगावरती राहिलेला आहे. कारण ह्या चुका अक्षम्य, ऐन निवडणुकीच्या वेळेला लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेणं, हे सगळ्यात मोठा देशद्रोह आहे, सगळ्यात मोठा राष्ट्रद्रोह आहे. म्हणून खरा गुन्हेगार निवडणूक आयोग आहे, याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे असं मला वाटतं.